घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी आपण पाहूयात। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये आता हालचालींना वेग आलेला आहे। आज मुंबईमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे प्रभारी, सहप्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव हे उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत तसंच निवडणुकीच्या तयारीबाबत सुद्धा चर्चा होणार आहे। त्याचबरोबर विधानसभा निवडणुका महायुतीतून लढायच्या की स्वबळावर यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जाते। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, आपण पाहतोय की आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता भाजपची ही महत्त्वाची बैठक आहे। कोणकोणते मुद्दे आजच्या या बैठकीमध्ये चर्चेला येऊ शकतात? नक्कीच जे दोन्ही प्रभारी नेमलेले आहेत हे दोन्ही प्रभारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने विधानसभेला कशा पद्धतीने सामोरं जायचं आणि आपण कुठल्या जागेवर लढायचं, सध्या असणाऱ्या भाजपच्या जागेवर भाजपचेच उमेदवार असतील आणि त्याचबरोबर दुसऱ्या आणखी कुठल्या जागांवर निवडणूक लढवायची या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला जाणार आहे। त्याचबरोबर जो एक नरेटिव्ह सेट केला जातो, हे वारंवार बोललं जातं, तो नरेटिव्ह कशा पद्धतीने तोडायचं यासाठी देखील एक वेगळी टीम आहे ती तयार केली जाते आणि त्या टीमला देखील एक वेगळं मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये दगाफटका होऊ नये यासाठीच विशेष काळजी आहे ती भाजपने घेतलेली पाहायला मिळते। अगदी धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची मुंबईत आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे।